एका रानात एक ससा राहत होता. छोटासा गुबगुबीत पांढरा शुभ्र ससा. रोज तो रानात फिरायचा. शेंगा, वाटाणे, कोवळा पाला असं काय काय खायचा, खेळायचा. एक दिवस तो असा खेळत असताना तिकडून एक मोठा कोल्हा आला आणि सशाला म्हणाला, ससोबा, आता मी तुला खाणार. आणि असं म्हणून त्या कोल्ह्यानं एकदम ससाच्या अंगावर झेप घेतली. पण ससा चपळ होता. तो लगेच बाजूला झाला आणि धूम पळत सुटला. कोल्हा सुद्धा त्याच्या मागे धावू लागला. पळत 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 ससा एकदम आपल्या लहानशा बिळात शिरला. आता बिळाचं तोंड होतं लहान. कोल्ह्याला काही त्या बिळात जाता येईना. मग तो सशाची वाट पाहत बिळाच्या तोंडाशी बसला आणि म्हणाला, सशा, तू किती दिवस बिळात बसशील? हा, केव्हा तरी बाहेर येशीलच की नाही? मग मी तुला खाणार. सशानं युक्ती केली. त्याने आतल्या आत जमीन पोखरली आणि बिळाच्या दुसरीकडे एक दरवाजा तयार केला आणि तो तिकडून बाहेर जाऊ येऊ लागला. कोल्ह्यानं कडक पहारा ठेवला होता. दोन तीन दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे, हा ससा तर लबाड आहे. तो म्हणाला, सशा, तू दुसरा दरवाजा केलास काय? थांब, तरी सुद्धा मी तुला धरणारच. आणि असं म्हणून कोल्हा दुसऱ्या दरवाजाच्या तोंडाशी येऊन बसला. तशी ससा पहिल्या दरवाज्यानं बाहेर गेला. पुन्हा कोल्हा पहिल्या दरवाजाजवळ आला. तसा ससा दुसऱ्या दरवाज्यानं बाहेर पडला. कोल्ह्याला काही ससा मिळेना. काही वेळानं तिथे एक रानबोका आला. रानबोका कोल्ह्याला म्हणाला, काय कोल्होबा, आज इथे कुठं बसलात? आणि काय हो, तोंड असं खिन्न का? कोल्हा म्हणाला, काय करणार? अहो काका, या बिळात एक चांगला लठ्ठ ससा राहतो. पण त्याच्या घराला म्हणजे बिळाला 2 दार आहेत. मी एका दाराशी बसलो की तो दुसऱ्या दारानं निघून जातो. रानबोका म्हणाला, आपण असं करूया, आपण दोघे मिळून ही शिकार करूया. दोघांनी एकजूट केली तर ससा आपल्याला सहज सापडेल. पण हे बघा, अर्धा वाटा मात्र मला द्यायला लागेल. कोल्हा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस ते मला पूर्णपणे मान्य आहे. अर्धा वाटा मी तुला देईन. रानबोका म्हणाला, तू बिळाच्या या तोंडातून आपली शेपटी आत घाल, म्हणजे ससा आपोआप दुसऱ्या दरवाजानं बाहेर पडेल. मी तिथे लपून बसेन आणि एकदम त्याच्यावर झडप घालून त्याला पकडेन. ससा बिळात बसला होता. त्याने सगळं बोलणं ऐकलं. तेव्हा त्याने बिळात एक कोनाडा तयार केला आणि त्या कोनाड्यात तो हळूच लपून बसला. जरा वेळानं कोल्ह्यानं आपली शेपटी त्या बिळात घातली. सशानं मध्ये काय केलं, त्या शेपटीवर थोडा पांढरा रंग ओतला. त्यामुळे दुसऱ्या तोंडातून जेव्हा शेपटी बाहेर आली तेव्हा रानबोक्याला वाटलं की सशाचीच शेपटी. त्याने झटकन उडी मारली आणि ती आपल्या तोंडात धरली आणि आपले दात त्याच्यात कचकन रोवले. कोनाड्यात बसलेला ससा मुद्दाम मोठा मोठ्यानं ओरडायला लागला, हाय 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 हाय, माझी शेपटी धरली, हाय 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 हाय, शेपटी ओढली, दुखते शेपटी माझी. सगळा जोर लावून रानबोका शेपटी ओढू लागला. इकडे कोल्हा ओरडायला लागला, मेलो मेलो, मी बिळाच्या तोंडात अडकणार, सशा सोड मला. त्याला वाटलं ससाच आपली शेपटी ओढतोय. तो म्हणाला, सशा, मी तुझ्या वाटेला पुन्हा जाणार नाही, सोड. ससा पुन्हा ओरडला, माझ्यात खूप शक्ती आहे, मला कोणीही बिळातून बाहेर काढू शकत नाही, मी सोडणार नाही. हे ऐकून इकडे रानबोका रागावला. त्याने शेपटी आणखी जोराने ओढली. कोल्हा आपली शेपटी तिकडे ओढू लागला. हा इकडे ओढतोय, तो तिकडे ओढतोय. ह्या ओढावडीत कोल्ह्याची शेपटी अगदी रक्तबंबाळ झाली. त्याचा एक पाय मोडला. तो ओरडायला लागला. कोल्हा आणि रानबोका यांनी सगळी शक्ती एकवटली आणि जोराने दोन्ही बाजूला शेपटी ओढली. त्यामुळे कोल्ह्याची शेपटी तटकन तुटली. कोल्हा एकदम खाली पडला. त्याचा पाय मुरगळला.
पाठ दगडावर आपटली आणि तो कुई 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 ओय 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 असं ओरडू लागला. तिकडे रानबोका सुद्धा धाडकन मागे कोसळला. तिथे एक टोकदार दगड होता. त्याच्यावर त्याचं डोकं आदळलं. त्याच्या डोक्याला मोठी खोक पडली. त्याच्यातून रक्त व्हायला लागलं आणि तो सुद्धा रडू ओरडू लागला. कोल्हा आणि रानबोका यांचं नंतर कडाक्याचं भांडण झालं. कोल्हा म्हणाला, तू माझं शेपूट तोडलंस. बोका म्हणाला, तुझ्यामुळे माझं डोकं फुटलं. दोघेही एकमेकांवर तुटून पडले. त्यांची भली मोठी मारामारी झाली. दोघेही शेवटी थकले, रक्तबंबाळ झाले आणि एकमेकाला शिव्या देत तिथून निघून गेले. आणि आपला ससा, गोजीरवाणा ससा, बिळाच्या तोंडाशी येऊन हसत हसत या दोघांची गंमत पाहत बसला.